तर माझा प्रवास प्रत्येकाला खूप स्मूथ वाटेल. कम्फर्ट झोन मधनं बाहेर येणे हा माझा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे. जे मार्केटसाठी रिक्वायर्ड स्किल आहे तर त्याच्यावर मी भर दिला असता. मार्कशीटचे मार्क्स तुमचे महत्वाचे नाही. आज पण फार्मसीमध्ये भरपूर ग्रोथ आहे, बट स्किल काय आहे. आता जर का तुम्ही एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तुम्हाला मल्टिपल कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल, माइंडसेट ग्लोबल असला पाहिजे. मार्केटेबल नसेल, त्याला काही मार्केट व्हॅल्यू नसेल, त्याच्यामुळे तुमची एम्प्लॉयबिलिटी स्किल वाढत नसेल, तर मग तशा केसमध्ये ब्लाइंडली सांगायचं की पॅशन फॉलो करा, तसं होऊ शकत नाही. रिअलायझेशन ऑफ दॅट की हे चुकीच्या फील्डमध्ये मी आलो. पॅरेंट्स, स्टुडंट्स आणि टीचर्स यांच्यामध्ये जे प्रत्येकाला करिअरविषयी जे व्ह्यूज आहेत, ते व्ह्यूज एका जागेवरती कधी येतील? व्हेरी डिफिकल्ट असणार. म्हणजे तसं एका जागेवर येऊ शकत नाही, पण त्यांची थॉट प्रोसेस बदलली पाहिजे. टीचर्सनी पण ज्या आत्ताच्या मार्केटमध्ये लागणारे जे स्किल्स आहेत त्याच्यानुसार टीचर्सनी पण त्यांची थॉट प्रोसेस बदलली पाहिजे. करिअर चुकलंय तर तुम्ही ते यू कॅन घेऊ शकता. आता पण इंजिनिअरिंग 4 वर्षाचे आहे. लेट्स टॉक अबाउट अलार्ड. करिअर सिक्युअर जे आहे ते असं म्हटलं तर कशातच नाही, आणि नाहीतर सगळ्या फील्डमध्ये करिअर सिक्युअर होतं. मार्केटमध्ये डिमांड आहे का त्याची, आणि जर का तुम्हाला वाटते की येस दिस इज सेलेबल, डिग्रीशिवाय सक्सेसफुल होणं कितपत खरं आहे आणि कितपत होऊ शकतं? मला असं वाटतं ते सोशल मीडियाने हाईप केलेलं आहे क्रिएट. डिग्री इज युअर एंट्री पॉईंट. म्हणजे AI एका VCची जागा घेऊ शकेल. AI यूज करणारे लोक बाकीच्यांना रिप्लेस करणार आहे. की डेटा कलेक्शन सोपा होईल, डेटा अनालिसिस सोपा होईल. इंडियन वर्सेस अब्रॉड एज्युकेशन यामध्ये क्वालिटी फरक आहे का? हा बरं होता की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. अलार्डला आपण ग्लोबल लेवलवरती कम्पीट करण्यासाठी तुम्ही कोणत्या स्किल्सवरती काम करतात अलार्डमध्ये? ते अलार्ड युनिव्हर्सिटीला पण म्हणजे आम्ही जे प्रोग्राम्स ऑफर करतोय सध्या, तर त्या सगळ्या प्रोग्राम्समध्ये जसं बीटेक इंजिनिअरिंगचे प्रोग्राम आपल्याकडे आहे, फार्मसी आहे, हेल्थ अँड बायोसायन्सेस आहे, मॅनेजमेंट प्रोग्राम्स आहे, लॉ आहे. हे आमच्या अलार्डचा तर कोर कन्सेप्टच आहे. 70% प्रॅक्टिकल आणि 30% थेरी. भारतात शिक्षकी पेशा स्वीकारणारे किती लोक चॉईसने हा पेशा शिकवतात. 200 वर्ष आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं. इंग्लिश घेत आहे, त्याला जर्मन शिकवत आहे, त्याला फ्रेंच शिकवत आहे किंवा जॅपनीज शिकवत आहे. जी लोकल भाषा आहे ती आपण त्याला शिकवतच नाही आहे. ते म्हणतो की चायना आपल्या पुढे आहे किंवा अमेरिका आपल्या पुढे आहे, कारण त्यांचा आधीपासूनचा फोकस जो आहे तो रिसर्चवर आहे. रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी अलार्ड काय करतं? The research should not be seen from the reels. It should be seen from the quality of the publications coming up. अलार्ड युनिव्हर्सिटीने फर्स्ट टाइम एका दिवसात 353 कॉपीराइट सबमिट केले. तर जॉब सीकर बनवत नाही, तर वी वॉन्ट टू मेक देम जॉब गिवर्स ऑल्सो. वर्सेस जॉब यामध्ये तुम्हाला काय वाटतं? युअर कंपनी डिसाइड्स युअर सक्सेस. आता अलार्डमध्ये आमच्याकडे जे आमचं फुटबॉलचं ग्राउंड आहे ते इंटरनॅशनल लेवलचं फुटबॉल ग्राउंड आहे. आमच्याकडे आमचं स्वतःचं इंडोर बॅडमिंटन कोर्ट आहे. तर तुम्ही अलार्डला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करतात? मी ॲज अ व्हाईस चान्सलर, मला स्टुडंट फीडबॅक खूप महत्वाचा आहे. अलार्डमध्ये अजून काय पोकळी आहे किंवा तुम्ही त्या कशा भरून काढाल? अलार्डमधनं सक्सेसफुल करिअर बनवण्यासाठी डिग्री पुरेशी आहे का, की ती फक्त एंट्री तिकीट म्हणून वापरली जाईल? त्या सगळ्या स्कूल्स जे आहे आर अंडर द अम्ब्रेला ऑफ अलार्ड युनिव्हर्सिटी. जर एखादा विद्यार्थी प्लेस झाला नाही तर त्यासाठी अलार्डची अकाउंटेबिलिटी काय असते? रिअल सक्सेस फॉर्म्युला, नो शुगर कोटिंग. युअर ॲटिट्यूड डिसाइड्स युअर सक्सेस. ॲक्च्युली मार्क्स विल नॉट डिसाइड युअर सक्सेस. आय विल वर्क टिल आय गेट सक्सेस. सक्सेसफुल इन्स्टिट्यूशन, देयर इज अ विजन. नमस्कार, तुम्ही पाहतात ऑफस्क्रिप्ट ऐकताय का, जिथे आपण करतो खऱ्या आणि फिल्टरलेस गप्पा. ज्या गप्पांसाठी कोणती स्क्रिप्ट फॉलो केली जात नाही, जिथे केले जाते रॉ आणि रिअल गप्पा. आपल्यासोबत आहेत आज अलार्ड युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर सर डॉक्टर सोहन चितलांगे सर. आज आपण यांच्यासोबत करिअर, फ्युचर ग्रोथ, करिअर कसं चूज करावं, अलार्ड त्यासाठी काय काय करतोय, अशा आपण बऱ्याच गोष्टींवरती सरांसोबत चर्चा करणार आहोत. सो मूव टू सर. नमस्कार, मी डॉक्टर सोहन चितलांगे, व्हाईस चान्सलर ॲट अलार्ड युनिव्हर्सिटी पुणे. मी जॉईन केले आहे इथे जुलै 2025 पासून, आणि डे टू डे अकॅडमिक्स, ऑल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्टिव्हिटीज मी सांभाळतो युनिव्हर्सिटीच्या. थँक्यू सर, तुम्ही तुमचा खूप मोलाचा वेळ आमच्यासाठी काढून दिला, आमच्या या पॉडकास्टसाठी. तुमचा आमच्या व्ह्युअर्सला एक छोटासा इंट्रो द्या की तुमचा प्रवास कसा राहिला ॲज अ प्रोफेसर पासून ते गोल्ड मेडलिस्ट. त्यामध्ये तुमचा एखादा टर्निंग पॉईंट किंवा तुमचा एक महत्वाचा मुद्दा असेल तो आमच्या व्ह्युअर्सला सांगा. तसं वर पाहिलं ना तर माझा प्रवास प्रत्येकाला खूप स्मूथ वाटेल,
कारण मी लेक्चरशिप जॉईन केलं 99ला. एमफार्म मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट होतो आणि एमफार्म झाल्यानंतर मी 1999ला लेक्चरर म्हणून लागलो. तर 99 मध्ये लेक्चरर आणि 2025 मध्ये मी व्हाईस चान्सलर झालो. तर या 25-26 वर्षाच्या टेन्युअरमध्ये अकॅडमिक्सच्या सगळ्या पोझिशन्स मी घेतल्या आणि मी 99 to 25 असं एक एक गोष्ट अचीव्ह करत गेलो. पण ही जी जर्नी दिसते आहे, ह्या ज्या अचिव्हमेंट दिसत आहे, याच्या मागे माझे खूप प्रचंड माझं हार्डवर्क आहे, मेहनत आहे. खूप सारे डिसिजन्स जे मी घेतले त्या डिसिजन्सनी मला या पोझिशनवर पोहोचवलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं टर्निंग पॉईंट बद्दल जसं तुम्ही म्हणताय, तर कम्फर्ट झोन मधनं बाहेर येणे हा माझा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे. कारण मी जेव्हा सुरुवातीला माझ्या जॉबला लागलो तर माझा पहिलं लेक्चरशिपचा जॉब होता ज्या कॉलेजमध्ये मी बीफार्म केलं, त्या सेम कॉलेजमध्ये मी जॉबला लागलो. ओके. तर माझा कम्फर्ट झोन मध्ये होतो, कारण टीचर्स नोन, प्रिन्सिपल्स नोन, सगळं इन्स्टिट्यूट नोन होतं मला. पण देन पुढच्या ग्रोथसाठी मी तिथून स्विच केलं आणि मी पुण्याला आलो. तर मागच्या 23-24 वर्षापासून मी आता पुण्यात आहे आणि तो माझ्या करिअरसाठी खूप मोलाचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर पण मी ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज मला येत गेल्या त्या अपॉर्च्युनिटीज मी घेत गेलो. म्हणजे मी कोणत्याही रिस्पॉन्सिबिलिटीला कधी नाही म्हटलं नाही. सो व्हेनेवर काय रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर टाकल्या, तर लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर असताना त्या रिस्पॉन्सिबिलिटी मी घेत गेलो. त्यामुळे मला पुढचे पद मिळत गेले आणि मग मी प्राचार्य झालो आणि प्राचार्य ते व्हाईस चान्सलर झालो. तर ही जर्नी जी आहे माझी एक म्हणजे फुलफिलिंग जर्नी आहे माझ्यासाठी. आणि अजून पण भरपूर आयुष्यात मला खूप काही करायचं आहे. आणि ह्या जर्नीमध्ये जसं तुम्ही विचारलं की प्रत्येक जर्नीमध्ये इंडिव्हिज्युअल्स कडनं चुका होतात. चुकांशिवाय आपली ग्रोथच होऊ शकत नाही. पण त्या चुकांमध्ये अडकून न राहता त्या चुकांमधनं शिकायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी त्या चुकांमधनं शिकत गेलो, त्या चुका करेक्ट करत गेलो आणि मी आज ह्या पोझिशन पर्यंत पोहोचलो. सर, तुमच्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये जर आज तुम्ही एक 12वीचे विद्यार्थी असता तर तुम्ही काय केलं असतं? कारण आज तुमच्या काळातल्या ट्रेडिशनल एज्युकेशन मध्ये आणि आजच्या एज्युकेशन मध्ये जो हा फरक झालाय, त्यानुसार तुम्हाला काय वाटतं की आजच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी काय करावं? आजचे 12वीचे विद्यार्थी तसं पाहिलं ना तर ब्लेस्ड आहे. कारण त्यांना सगळ्या गोष्टी खूप इझिली अवेलेबल आहे. पण त्यांना क्लॅरिटी नाही आहे, फोकस नाही आहे. तर अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस त्यांच्याकडे खूप आहे, पण क्लॅरिटी नसल्यामुळे ते प्रॉपर डिसिजन घेत नाही. तर मी जर का आता 12वीत असतो ना तर माझा सगळ्यात पहिला जो फोकस असता तो असता स्किल डेव्हलपमेंटवर. मी सगळ्यात जास्त स्किल अक्वायर केले असते जे मार्केटसाठी रिक्वायर्ड स्किल आहे, तर त्याच्यावर मी भर दिला असता. प्रॅक्टिकल नॉलेजवर मी भर दिला असता. मला जिथं रिअल टाइम एक्सपिरियन्स मिळतंय, प्रॅक्टिकल एक्सपोजर जिथं मिळतंय त्याच्यावर मी काम केलं असतं. आणि मी कम्युनिकेशन स्किलवर काम केलं असतं स्वतःच्या. एक विद्यार्थी आहे जसं ज्याला 90% मार्क आहे, तर मार्कशीटचे जे मार्क आहे ना ते तुमचा अकॅडमिक ग्रोथ आहे, बरोबर आहे. दुसरा विद्यार्थी आहे त्याला 70%च मार्क आहे, पण त्यांनी खूप प्रेझेंटेशन केले आहे, त्याचे प्रोजेक्ट केलेले आहे, हँड्स ऑन आहे त्याने केलेलं. तर त्याचं जेव्हा तो इंटरव्ह्यू फेस करतो तर कोण सिलेक्ट होणार आहे? ज्याला प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे, हँड्स ऑन आहे, ज्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, तो सिलेक्ट होणार आहे. त्यामुळे फक्त अकॅडमिक मार्कशीटचे मार्क्स तुमचे महत्वाचे नाही, तर तुम्हाला त्या अकॅडमिक सोबत तुमचे स्किल्स तुम्ही कसे डेव्हलप केले, ते जे प्रॅक्टिकल स्किल्स आहेत ते तुम्ही डेव्हलप केले असतील तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर म्हणजे आज मी 12वीत असतो तर या सगळ्या गोष्टींवर मी जास्त फोकस टाकला असता. जर तुम्ही आज पण 12वीला असता तर तुम्ही फार्मसी चूज केली असते बरं? हो, मी फार्मसी चूज केलं असतं. म्हणजे मी आता 1992 ते 96 या काळात मी बीफार्म केलेलं आहे. ते प्रचंड फार्मसीमध्ये जी ग्रोथ मी बघितली आहे आणि आज पण फार्मसीमध्ये भरपूर ग्रोथ आहे. पण जसं आपण डिस्कस केलं, फक्त अकॅडमिक ग्रोथ, अकॅडमिक मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकणार. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला ऍडिशनल स्किल्स असले पाहिजे. मार्केटमध्ये कोणत्या स्किल्सचं डिमांड आहे ते स्किल्स जर का तुमच्याकडे आहे तर तुम्ही सक्सेसफुल होणार. ऍब्सोल्युटली. आजच्या काळात डिग्री वर्सेस स्किल ग्लोबल मार्केटिंगमध्ये काय गरजेचं आहे जास्त? हा कनेक्टेडच प्रश्न आहे आपला, राईट. तर डिग्री ही तुमचं काय म्हणू आपण एंट्री पॉइंट आहे, एंट्री तिकीट. बट स्किल काय आहे? स्किल तुम्हाला पुढचं जे तुमची ग्रोथ आहे ते स्किल ठरवतील. आणि व्हेन यू टॉक अबाउट ग्लोबल मार्केट, तर मग आता ग्लोबल लेवलला काय काय रिक्वायरमेंट आहे. आता जर का तुम्ही एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तुम्हाला मल्टिपल कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल तर तिथल्या त्या कंट्रीजच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंटच्या बद्दल माहिती असणे,
तुमचं कम्युनिकेशन स्किल, जर का तुम्हाला त्या तिथल्या लँग्वेज बद्दल माहिती आहे, या डिजिटल मीडिया बद्दल तुम्हाला चांगली माहिती आहे, तुम्ही स्वतःचं प्रेझेन्स ऑनलाईन पद्धतीने त्या कंट्रीज मध्ये पोहोचवत आहे, ह्या सगळे असे जे ग्लोबली सक्सेसफुल व्हायला जे लागतील त्या सगळे स्किल्स तुम्ही अक्वायर केले पाहिजे. आणि हा ऍक्च्युली ग्लोबल सक्सेसफुल होण्यासाठी ग्लोबल कुठे जायची गरज नाहीये, तुमचा माइंडसेट ग्लोबल असला पाहिजे. तुम्ही इंडियामध्ये राहून पण सक्सेसफुल होऊ शकता. या ऍब्सोल्युटली. पॅशन फॉलो करा ही कितपत प्रॅक्टिकल ऍडवाइस आहे? सी, आजकाल प्रत्येक पॅरेंटिंग टिप जे देतात ना, ते काय म्हणतात, तुमचं पॅशन फॉलो करा. बरोबर आहे, पॅशन फॉलो केलं पाहिजे, पण ऍट द सेम टाइम इव्हॅल्युएट केलं पाहिजे की त्या पॅशनमुळे, त्या पॅशनला काही मार्केट व्हॅल्यू आहे का, आपली मार्केट व्हॅल्यू त्या पॅशनमुळे वाढणार आहे का. जर का एखादा मुलगा आहे त्याला सिंगिंग हे पॅशन आहे, ओके, तर त्या सिंगिंगमुळे त्याचं मार्केट व्हॅल्यू वाढतंय का, तर त्याच्यासाठी लागणारे एफर्ट जर का तो घेत असेल की तो स्वतःचे युट्यूब व्हिडिओ बनवतोय, स्वतःचं सोशल मीडिया प्रेझेन्स बनवतोय, म्युझिक क्लब जॉईन करतोय आणि तिथे जाऊन प्रेझेंट करतोय, तर ते मार्केटेबल झालं स्किल, त्याचं पॅशन मार्केटेबल झालं आणि त्याच्यात त्याला अर्निंग होणार त्याच्यातनं. पण जर का तुमचं पॅशन आहे आणि त्याला तुम्ही त्या लेवलला घेऊन जात नसाल, तर ते पॅशन जर का मार्केटेबल नसेल, त्याला काही मार्केट व्हॅल्यू नसेल, त्याच्यामुळे तुमची एम्प्लॉयबिलिटी स्किल वाढत नसेल, तर मग तशा केसमध्ये ब्लाइंडली सांगायचं की पॅशन फॉलो करा, तसं होऊ शकत नाही. म्हणजे तसं न करता पॅशन असं फॉलो करा ज्याच्यामुळे तुमची व्हॅल्यू वाढेल, ज्यातनं आपल्याला काहीतरी मार्केट व्हॅल्यू भेटली पाहिजे. करेक्ट. तुम्हाला काय वाटतं, 90% स्टुडंट्स जे आहेत ते रॉंग फील्डमध्ये आहेत, यावर तुमचं काय मत आहे? 90% जरा मला नंबर मोठा वाटतोय, पण असं होतंय की बिकॉज ऑफ सोसायटल प्रेशर म्हणा, पॅरेंट्सच्या प्रेशरमुळे म्हणा, विद्यार्थी ऍडमिशन घेतात. कारण ग्रॅज्युएशनला जे स्कोप्स असतात, तर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स याच्यानंतर ज्या फील्ड तिथे ऍडमिशन घ्यायचे आहे, तर एंट्री केल्यानंतर असं होऊ शकतं की त्याला त्या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये इंटरेस्ट नाहीये. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलांनी इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतलं, त्याच्या घरच्या लोकांचं सगळ्यांचं त्याच्यावर दबाव होता की नाही तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, पण त्याला आता कोडिंगमध्ये इंटरेस्ट नाहीये, तर त्याला कोडिंगला इंटरेस्ट नाही. मग आता एक डिसिजन त्याचं जर का चुकलं, म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही पण इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतलंय, तर कोडिंग म्हणजेच इंजिनिअरिंग आहे का? तर बाकी पण भरपूर गोष्टी आहे ना. त्याने जर का स्वतःला सोशल मीडियामध्ये इम्प्रोव्हाइज करून घेतलं, ते स्किल्स अक्वायर केले, तर तो 1-2 वर्षांनी सोशल मीडिया मार्केटिंगचं स्वतःचं काम चालू करू शकेल किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये तो सक्सेसफुल होऊ शकतो. तर कधीही असं आहे ना की तुम्ही, जसं आपण आज जर का फॉर एक्झाम्पल आपण गाडी चालवतोय आणि गाडी चालवताना आपला एखादा टर्न चुकला, तर आपण काय गाडी सरळ घेऊन जातो की टर्न घेतो? यू टर्न मारतो. सेम पद्धतीने आपण काय केलं पाहिजे की जर का तुम्हाला असं वाटलं ऍट सर्टन स्टेज, तुम्हाला रिअलाइज झालं की आपण चुकीच्या फील्डमध्ये आलोय, तर तुम्हाला स्कोप आहे, तुम्ही करेक्ट करा स्वतःला. सो रिअलायझेशन ऑफ दॅट की हे चुकीच्या फील्डमध्ये मी आलोय, ते खूप महत्वाचं आहे. तर रॉंग डिसिजनला चिटकून बसण्याऐवजी त्या डिसिजनला चेंज करा आणि स्वतःचं लाईफ त्या अँगलनी चेंज करा. तुम्हाला काय वाटतं, पॅरेंट्स, स्टुडंट्स आणि टीचर्स यांच्यामध्ये जे प्रत्येकाला करिअर विषयी जे व्ह्यूज आहेत, हे व्ह्यूज एका जागेवरती कधी येतील? व्हेरी डिफिकल्ट असणार, म्हणजे तसं एका जागेवर येऊ शकत नाही, कारण जनरेशन गॅप्स पण असतात. पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन वेगळे असतात, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये जे काही बघितलेलं आहे ते बघतात की माझ्या मुलीच्या लाईफमध्ये पण त्याच पद्धतीने ग्रोथ व्हावं. हाऊएव्हर सिच्युएशन चेंज झालेली असते. सेम टीचर्स जे आहे, तर टीचर्सचं एक्सपेक्टेशन असतं. टीचर्सनी पण आता ज्या माझ्या जनरेशनचे जे टीचर आहे किंवा माझ्यापेक्षा सिनियर जे टीचर आहे, तर त्यांचं कसं होतंय की आम्ही आमच्या त्या जनरेशनमध्ये बघितलंय तेच आम्ही एक्सपेक्ट करू. तर मला वाटतंय की पॅरेंट्सनी पण त्यांची थॉट प्रोसेस बदलली पाहिजे. टीचर्सनी पण ज्या आत्ताच्या मार्केटमध्ये लागणारे जे स्किल्स आहे त्याच्यानुसार टीचर्सनी पण त्यांची थॉट प्रोसेस बदलली पाहिजे. कारण आत्ताच्या ह्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना सगळं डिजिटली अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या एक्सपेक्टेशन तसं होतात. आणि मी फक्त असं म्हणणार नाही की पालक आणि टीचर्सनी चेंज केलं पाहिजे. इव्हन स्टुडंट शुड अंडरस्टँड दिस. विद्यार्थ्यांनी पण ते समजून घेतलं पाहिजे की त्यांचे पालक किंवा त्यांचे टीचर हे त्यांच्या भल्यासाठी हे सगळं बोलतात आहे, त्यांच्या ग्रोथसाठी बोलतात आहे. पॅरेंट्सनी त्यांची लाईफ जगलेली आहे, टीचर्सनी त्यांचं एक प्रोफेशनल करिअर करून घेतलेलं आहे. त्यांच्या दोघांची तळमळ कोणासाठी आहे? फॉर द ग्रोथ ऑफ द विद्यार्थी. तर विद्यार्थ्यांनी तो अँगल जर का समजून घेतला, तर मला वाटतं की पॅरेंट्स, टीचर्स आणि विद्यार्थी हे तिघेही एका प्लॅटफॉर्मवर आले तर विद्यार्थ्यांची ग्रोथ अजून खूप चांगली होईल आणि सगळे सुखी समाधानी राहतील. लेट सपोज, आता मी माझं उदाहरण देऊन सांगतो. मला बिझनेस करायचा होता, मी अजून पण बिझनेस माइंडेड आहे, पण घरच्या दबावामुळे मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं.
माझं शिक्षण 11-12 मी केली बायोसाठी, नीटची तयारी केली, त्यानंतर इंजिनिअरिंगला आलो. इंजिनिअरिंगमध्ये आता मी बिझनेस रिलेटेड कॉन्टेंट बघतोय, बिझनेससाठी ट्राय करतोय. तर आता ह्या मी ॲट अ टाइम 2-4 वर्षांमध्ये मी या 3 फील्ड चेंज करण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठे पर्याय असेल? आता समजा जर माझा हा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तर याला आपण कसं टॅकल करू शकतो पुढे इन फ्युचर? तसे मला वाटतं आपण याच्यावर, जसा हा प्रश्न मी ऑलरेडी डिस्कस केला, की एखाद्याला वाटलं की करिअर चुकलंय तर तुम्ही ते यू टर्न घेऊ शकता. आता पण इंजिनिअरिंग 4 वर्षाचे आहे, तर 4 हा. वर्षात यू टर्न नाही घेऊ शकत, मग परत डिग्री भेटणार नाही. नाही, आता नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे ते शक्य झालेलं आहे. मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हा ऑप्शन आता विद्यार्थ्यांना करून दिलेला आहे. ओके. पण चला ठीक आहे, असं समजू की आतापर्यंत न्यू एज्युकेशन पॉलिसी इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेड नाहीये, आणि त्या केसमध्ये तुम्ही त्या डिग्रीला तसं धरूच नका ना की ही इंजिनिअरिंगची डिग्री आहे. डिग्री ही तुमची एक काय म्हणू आपण, बेसिक रिक्वायरमेंट झाली. सो वेदर इट इज अ इंजिनिअरिंग डिग्री और फार्मसी डिग्री और मॅनेजमेंट डिग्री, बीबीए, बीसीए, फार्मसी, काय पण तुम्ही म्हणाल, तर ती एक बेसिक रिक्वायरमेंट झाली. आणि त्या बेसिक रिक्वायरमेंट सोबत तुम्ही ऍडिशनल स्किल्स काय करताय, जसं तुमची आता ज्याच्यात आवड आहे तुम्ही त्या डायरेक्शनने स्वतःला डेव्हलप करून चालू केलंय, तर तुमची इंजिनिअरिंगची डिग्री प्लस हे सगळे स्किल तुम्हाला ते बाकीच्या इंजिनियर्स पेक्षा वरतीच ठेवतील ना. यू विल बी हॅव्हिंग ऍडेड ऍडव्हान्टेज ऑफ दॅट. तुम्हाला त्याचा फायदा होईल त्या फर्स्ट मोर गोष्टी. ऍडव्हान्टेज मे बी. येस. ओके, देन लेट्स टॉक अबाउट अलाड. आपल्या इथं इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, लॉ बरेचसे फील्ड आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, कोणत्या फील्डमध्ये करिअर सिक्युअर आहे? करिअर सिक्युअर जे आहे ते असं म्हणलं तर कशातच नाही, आणि नाहीतर सगळ्या फील्डमध्ये करिअर सिक्युअर आहे. इट डिपेंड्स अपॉन तुम्ही ते करिअर किती सिरियसली करताय. तुम्ही जो प्रोग्राम सिलेक्ट केला आहे, जिथे तुम्ही ऍडमिशन घेतली आहे, त्या प्रोग्राम मध्ये तुमची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, तुम्ही स्वतः तिच्यात किती इंटरेस्ट घेऊन सगळ्या गोष्टी समजून त्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करताय. जसं आपण बोललो की प्रॅक्टिकल एक्सपोजर किती घेताय, त्या सगळ्या गोष्टी तुमचं सक्सेस डिसाईड करते. एक फ्रेशर्सला काय ऍडवाइस असेल की त्याने, म्हणजे तुम्ही सांगितलंच की त्याने त्याचा पॅशन बघावा आणि नंतर करिअर चूज करावं, पण समजा आज या एआयच्या युगामध्ये जर तुम्हाला त्याला एक ऍडवाइस द्यायची असेल, त्यांनी काय चूज करावं? जसं आपण म्हणलं, तुम्हाला सगळ्यात आधी तेच आहे की तुम्हाला वाटतंय की मला पर्टिक्युलर ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तर पहिले चेक करा की ते जे तुमचा इंटरेस्ट आहे, तुमची जी पॅशन आहे, त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे का, मार्केटमध्ये डिमांड आहे का त्याची. आणि जर का तुम्हाला वाटते की येस दिस इज सेलेबल, याला मी मार्केटमध्ये मी गेलो आणि मला याचा फायदा होऊ शकतो, तर तुम्ही त्या फील्डला सिलेक्ट करा. अदरवाईज सिम्पल फॉर्म्युला आहे, गो विथ द फ्लो. जे म्हणजे मेजॉरिटी जे करतात आहे सक्सेसफुल, आता आपल्याकडे किती लाखो विद्यार्थी एज्युकेशन घेऊन बाहेर पडतात. तर हे असं नाही आहे ना की प्रत्येक विद्यार्थी हा खूप टॉपलाच जातोय किंवा प्रत्येक विद्यार्थी फेल होतोय, म्हणजे तो लाईफमध्ये काहीच अचीव करत नाही. एव्हरीबडी स्टँड्स ॲट डिफरंट लेवल. ते डिपेंड करते की तुम्ही त्याच्यात तुमचे एफर्ट्स किती टाकताय. ओके. डिग्री शिवाय सक्सेसफुल होणं कितपत खरं आहे आणि कितपत होऊ शकतं? मला असं वाटतं ते सोशल मीडियाने हाईप केलेलं आहे क्रिएट, की काही एक्झाम्पल दाखवून आपल्याला ते सांगतात की हे बघा यांनी डिग्री एज्युकेशन पूर्ण केलेलं नाही, 10वी पास आहे, 12वी पास आहे, आणि आज करोडो रुपयाचं साम्राज्य त्यांनी उभं केलंय. तर माझं एकच प्रश्न आहे माझा त्या बाबतीत, की तुम्हाला असे किती लोक सापडतात की ज्यांनी 10वी 12वी आणि त्या विदाऊट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर त्यांनी लाईफमध्ये खूप मोठं काय अचीव केलंय. मी हे म्हणत नाही की डिग्री मिळाल्यामुळेच तुम्ही लाईफमध्ये मोठे होणार आहे, पण डिग्री इज युअर एंट्री पॉइंट. म्हणजे तुम्हाला एक बेसिक, मे बी तुम्ही परत आपण तिथे म्हणू की सोसायटल प्रेशर म्हणा, पॅरेंटल प्रेशर म्हणा, समाजाची रिक्वायरमेंट म्हणा, तुम्हाला एक बेसिक डिग्री तर पाहिजेत. तर ती डिग्री तुम्ही तुमच्या चॉईसची करा, आणि त्यानंतर तुम्हाला जे प्रोफेशन फॉलो करायचं आहे ते प्रोफेशन तुम्ही फॉलो करा. एआयचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे, तर यामध्ये जे पारंपरिक ब्रांचेस आहेत किंवा जे पारंपरिक फील्ड्स आहेत, यामध्ये फ्युचर सिक्युअर आहे का? एआयचा प्रभाव वाढतोय हे खरं आहे, सत्य आहे, आणि म्हणजे फ्युचर हे एआयच असणार आहे. आणि प्रत्येक फील्डमध्ये एआयचं काय म्हणणार आपण, एआय खूप ग्रो होणार आहे आणि एआयचं इंटरव्हेन्शन असणार आहे त्याच्यात. तर जे लोक एआय यूज करतील ना, ते लोक जे एआय यूज नाही करणार त्यांना रिप्लेस करणार. म्हणजे एआय लोकांना रिप्लेस नाही करणार आहे, एआय यूज करणारे लोक बाकीच्यांना रिप्लेस करणार आहे. ज्याला एआय येईल तो पुढे जाईल. तर वेदर इट इज कोअर फील्डमध्ये म्हणा किंवा एआय म्हणजे रिलेटेड फील्डमध्ये म्हणा, ज्याचा एआयचा एक्सपर्टाईज चांगला असेल तो ग्रो होईल. तुम्हाला काय वाटतं, एआय एका व्हीसीची जागा घेऊ शकेल? नाही, मी जसं म्हणलं कोणतीच जागा एआय नाही घेणार आहे, पण ज्याला एआय येईल ना
तो ज्याला एआय येत नाही त्याच्यापेक्षा चांगलं काम करेल. तर माझ्या रोलमध्ये पण व्हाईस चान्सलरच्या रोलमध्ये एआय विल हेल्प मी इन डिसिजन मेकिंग. एआय मुळे मला काय होईल की डेटा कलेक्शन सोपा होईल, डेटा अनालिसिस सोपा होईल, ऑटोमाइज होईल गोष्टी, तर त्याचा मला सपोर्ट होईल फॉर मेकिंग द डिसिजन्स. ओके. इंडियन वर्सेस अब्रॉड एज्युकेशन यामध्ये क्वालिटी फरक आहे का, आणि हा आहे तर यामध्ये ड्रॉबॅक्स काय वाटतात? कसं आहे ना की एक 25-30 वर्ष आधी, म्हणजे जेव्हा मी शिकलो किंवा माझ्या आधी पण, की फॉरेनला जायचा खूप ट्रेंड होता, फॉरेन एज्युकेशनला जायचंय. आज पण तो ट्रेंड चालू आहे. तर हा मोस्टली का बरं होता की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी ज्या आउटसाइड युनिव्हर्सिटीजमध्ये होत्या त्या आपल्याकडे अवेलेबल नव्हत्या. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता भारतातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांच्याकडे खूप चांगले फॅकल्टी आहे, ह्युमन रिसोर्स आहे. तर ज्या गोष्टी आधी फॉरेन एज्युकेशनमध्ये अवेलेबल व्हायच्या त्या आता इंडियन एज्युकेशनमध्ये अवेलेबल आहे. आपल्या इथेच इंडियन युनिव्हर्सिटी ते सगळं काही ऑफर करत आहे. तर इट इज आता हे नाही आहे की तुम्ही फॉरेनला गेले आणि तिथून डिग्री घेतली तरच तुमची ग्रोथ होणार आहे, तरच तुम्ही सक्सेसफुल होणार आहे. इव्हन इंडियन चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही जाताय आणि तिथे जर का तुम्ही एज्युकेशन घेताय तर दॅट इज ऑल्सो गोइंग टू हेल्प यू. सो आता असं रिलिव्हन्स नाही राहिलंय. आणि तुम्ही बघा की हळूहळू बाहेर जाण्याचं प्रमाण आता कमी होत आहे, कारण आपल्या इथल्या युनिव्हर्सिटीज त्या लेवलला पोझिशन करत आहे आणि त्यामुळं बाहेरचे युनिव्हर्सिटीज आता भारतात येत आहे. तुम्हाला माहित आहे की आता मुंबईमध्ये 8 ते 10 फॉरेन युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश होत आहेत. तर म्हणजे इतक्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आता भारतात का बरं येत आहे? कारण त्यांना रिअलाइज झालंय की भारताच्या युनिव्हर्सिटी पण स्वतःला अपग्रेड करायला लागल्या. ऍब्सोल्युटली. अलाडला आपण ग्लोबल लेवलवरती कम्पीट करण्यासाठी तुम्ही कोणत्या स्किल्स वरती काम करतात अलाडमध्ये? ते अलाड युनिव्हर्सिटीला पण म्हणजे आम्ही जे प्रोग्राम्स ऑफर करतोय सध्या, तर त्या सगळ्या प्रोग्राम्समध्ये जसं बीटेक इंजिनिअरिंगचे प्रोग्राम आपल्याकडे आहे, फार्मसी आहे, हेल्थ अँड बायोसायन्सेस आहे, मॅनेजमेंट प्रोग्राम्स आहे, लॉ आहे, या सगळ्यांनाच काय म्हणतात की ग्लोबल लेवलला रिक्वायरमेंट आहेत. तर मुलांना ग्लोबल लेवलला जर का अपॉर्च्युनिटी एनकॅश करायची असेल तर त्याला काय स्किल्स लागतात त्या स्किल्सवर आम्ही काम करतोय. तर जसं आपल्या डिस्कशन मध्ये आलं पण की बाबा सगळ्यात महत्वाचं स्किल काय आहे? कम्युनिकेशन स्किल. तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या कम्युनिकेशन स्किलवर काम करतोय. दुसरं काय आहे की त्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे त्यांना. तर ते आमच्या अलाडचा तर कोर कन्सेप्टच आहे, 70% प्रॅक्टिकल आणि 30% थेअरी. तर प्रॅक्टिकलवर मोर फोकस असलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त इंडस्ट्री सोबत कोलॅबोरेशन करतोय आणि विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज कसं देता येईल, सो दॅट ते फक्त इंडियातच नाही तर ग्लोबल लेवलला त्यांची कॉम्पिटन्सी तयार होईल आणि ते त्या लेवलला स्वतःला प्रूव्ह करू शकते. ओके. इंडियाचं एज्युकेशन सिस्टीम अजूनही मागं आहे का? यामध्ये काही गॅप्स आहेत जे आपण फुलफिल करतोय? इंडिया एज्युकेशन सिस्टीम मागे आहे असं नाही म्हणता येणार. इंडिया काय आहे की व्हॉल्यूम खूप मोठा आहे आणि लार्ज पॉप्युलेशनला इंडियाला कॅटर करायचं आहे. तर ह्याच्यात कसं आहे की मेट्रो सिटीज आहे, मोठ्या सिटीज आहे, तिथे अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, अवेलेबिलिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस, अवेलेबिलिटी ऑफ इंडस्ट्रीज ज्या कनेक्ट करायचं आहे, हा सगळा ऍडव्हान्टेज त्या सिटीतल्या त्या कॉलेजेसला आहे, त्या युनिव्हर्सिटीजला आहे. पण ग्रामीण भागात जे आपले कॉलेजेस आहे किंवा युनिव्हर्सिटीज ज्या तिथे ऑपरेट होतात आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी अजूनही चॅलेंजिंग आहे. तर चांगला ह्युमन रिसोर्स, चांगले टीचर्स हे सगळे मिळणे, तर ते सिटीमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये इट इज इझिली पॉसिबल. हावेअर ॲट रुरल प्लेस दॅट्स अ प्रॉब्लेम. तर अजून पण आपल्याला चांगले शिक्षक कसे तयार करता येईल आणि चांगल्या शिक्षकांना रिटेन कसं करता येईल ह्याच्यावर युनिव्हर्सिटीजने काम केलं पाहिजे. सो फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला म्हणतात त्याच्यावर खूप काम केलं पाहिजे. शिक्षकांचं आता पण कसं आहे की भारतात शिक्षकी पेशा स्वीकारणारे किती लोक चॉईसने हा पेशा शिकवतात आहे, किती लोक बाय इंटरेस्ट येतात आहे. तर इथले पे स्ट्रक्चर जर का तसे रिवाईज झाले, त्यांना फॅसिलिटीज तशा मिळाल्या इंडस्ट्री सारख्या, तर चांगलं टॅलेंट जे इंडस्ट्रीला जात आहे ते अकॅडमिक्स मध्ये पण येईल आणि त्याचा फायदा ऑटोमॅटिकली पुढच्या जनरेशनला होईल. आपण क्वालिटी एज्युकेशन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? सपोज आता जे स्कूल्स आहेत, फ्रॉम स्कूल्स टू कॉलेज लेवल, समजा एखादा मुलगा ज्युनियर सिनियर पासून ऍडमिशन घेतलंय, तिथपासनं त्याचं इंजिनिअरिंग बीटेक जे काही असेल ते होईपर्यंत, त्याचं डिग्री होईपर्यंत त्याला अशा कोणत्या एज्युकेशन क्वालिटी आहेत किंवा जे क्वालिटी एज्युकेशन आपण देऊ शकतो किंवा आपण देत आहोत, अलाडमध्ये देत आहोत किंवा आपण बाहेर ग्लोबल लेवलवरती, इंडिया लेवलवरती आपण त्या कशा देणार? यामध्ये तुमचा काही आयडिया? आता न्यू एज्युकेशन पॉलिसीने ऑलरेडी ते सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहे की सगळ्यात प्रथम पहिले म्हणजे की स्वतःच्या लँग्वेजमध्ये एज्युकेशन देणे.
आता तुम्ही बघितलं असेल की इंजिनिअरिंग एज्युकेशन पण मराठी मीडियम मध्ये पण अवेलेबल आहे. Yeah. ओके, काही कॉलेजेस आहेत ज्यांनी मराठी, कारण सगळ्यात मोठा जो इंडियन युथचा प्रॉब्लेम आहे मला वाटतं तो लँग्वेज प्रॉब्लेम आहे. कारण आपलं 200 वर्ष आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं, ते इंग्लिश आपण कंटिन्यू केलं आणि तेच आपण एक्सपेक्ट करत गेलो की त्याच लँग्वेजमध्ये सगळं हायर एज्युकेशन झालं पाहिजे. तर त्याला ऑलरेडी आता मला वाटतंय की प्रेझेंट गव्हर्नमेंटनी ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम चालू केलं आहे आणि प्रत्येक स्टेटमध्ये त्यांच्या रिजनल भाषेत ते एज्युकेशन चालू झालेलं आहे. तर राईट फ्रॉम स्कूलिंग टू द कॉलेज लेवल पर्यंत. आणि जसं तुम्ही तुमच्या भाषेत ज्या म्हणू आपण कम्फर्ट लेवल जे असते, तर शिकण्याचा विद्यार्थ्याचा जो इंटरेस्ट असतो तो इंटरेस्ट ऑटोमॅटिकली जेव्हा त्याच्या लँग्वेजमध्ये त्याला ज्या गोष्टी शिकवल्या जातात तर त्याच्यात इंटरेस्ट वाढतो, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि आपले विद्यार्थी लॅक कुठे करतात? कॉन्फिडन्समध्ये. कारण त्याला असं वाटतंय की मी एखाद्या स्टेजवर जाईल आणि मी तिथे बोलताना चुकलो तर, कारण त्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, तर त्याला तर ती भीती त्याच्यात असते. तर ते आपण जर का राईट फ्रॉम स्कूलिंग एज्युकेशन ते माइंड त्याच्यातनं बाहेर काढलं, त्याच्यात जी भीती आहे त्या लँग्वेज बद्दलची जी भीती आहे, त्याला हे सांगितलं की तुला ज्या भाषेत तुला बोलता येईल त्या भाषेत तू एक्सप्लेन कर, पण तू समजून घे आणि ते एक्सप्लेन कर. मला वाटतं की विद्यार्थ्यांची ग्रोथ चांगली होईल त्याच्यात. सर यावरती माझा एक थोडासा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा येतो. आता लेट सपोज मी सेकंड इयरला आहे, आम्हाला एक सब्जेक्ट आहे मराठी म्हणून, ओपन इलेक्टिव्ह मध्ये सब्जेक्ट आहे, आम्हाला त्यावरती प्रेझेंटेशन द्यायचे होते. आमच्या क्लासमधल्या 70% मुलांना मराठीमध्ये पण प्रेझेंटेशन देण्यासाठी पहिले ChatGPT करावं लागलं, विचार करावा लागला, पाठांतर करावं लागलं, त्यानंतर त्यांनी प्रेझेंटेशन दिले. तर मग आपल्या मातृभाषेत पण जे गॅप्स आहेत ह्या असणं मग काय कारण आहे ना. म्हणजे मला पण हा एक लाईव्ह एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी पण, की काही आपल्याकडे ज्या सीबीएसई स्कूल्स होत्या ना त्याच्यात मराठी हा सब्जेक्टच नव्हता. या मागच्या मला वाटतं 4-5 वर्षात तो सब्जेक्ट ऍड केला गेला. अदरवाईज 2 लँग्वेजेस विद्यार्थ्यांनी घ्यायचे आणि त्याच्यात मराठी नव्हतंच. इंग्लिश घेत आहे, त्याला जर्मन शिकवत आहे, त्याला फ्रेंच शिकवत आहे किंवा जॅपनीज शिकवत आहे, जी लोकल भाषा आहे ती आपण त्याला शिकवतच नाहीये. तर दैनंदिन जीवनात जी भाषा महत्वाची आहे, डे टू डे त्याला जे व्यावहारिकता त्याच्यात आली पाहिजे त्याच्यासाठी जी महत्वाची भाषा आहे, त्याच्यावर आपल्या कॉन्व्हेंट एज्युकेशन मध्ये किंवा सीबीएसईच्या एज्युकेशन मध्ये त्यावेळेस त्याच्यावर लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे तुमच्या ज्या बॅचेसमध्ये तुम्ही जो म्हणताय तो प्रॉब्लेम, काही बॅचेसमध्ये तो प्रॉब्लेम आहे, पण आता त्याला करेक्ट केलंय. आणि आता वेदर इट इज अ स्टेट बोर्ड और सीबीएसई बोर्ड, मला वाटतं शाळेंनी मराठी एक लँग्वेज ऍड केलेली आहे कंपल्सरी. मराठीच नाही, प्रत्येक स्टेटने आपली कंटिन्यू केली. आपण मराठीत बोलतोय म्हणून मी मराठीबद्दल बोलतोय, पण प्रत्येक स्टेटमध्ये त्यांनी त्यांच्या भाषेला इन्व्हॉल्व्ह केलंय. ओके. रिसर्च आणि इनोव्हेशन मध्ये इंडिया अजून मागे आहे का? यामध्ये काही गॅप्स आहेत? हो आहे, अजून भरपूर मागे आहे इंडिया. कारण रिसर्च आणि इनोव्हेशनला कसं आहे ना, रिसर्च म्हणजे रिसर्च आउटपुट यायला आणि इनोव्हेटिव्ह आउटपुट यायला तुम्हाला एक तर खूप रिसर्चसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट खूप लागते आणि जो टाइम पिरियड आहे जो दिला पाहिजे तो टाइम पिरियड खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही काय आज रिसर्च चालू केला आणि 4-5 दिवसात तुम्ही काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करणार, नवीन प्रॉडक्ट घेऊन येणार मार्केटमध्ये, तसं शक्य नाही. आणि इंडियन माइंडसेट जो आहे तो असा आहे की त्यांना इमिडिएट नवीन काहीतरी पाहिजे, इमिडिएट आउटपुट पाहिजे. आणि मग रिसर्च मध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आणि इमिडिएट आउटपुट मिळत नाहीये, तर बिझनेसमॅन त्याच्यावर फोकस करत नाही. किंवा म्हणजे इव्हन युनिव्हर्सिटीज मध्ये पण अजून रिसर्च त्या लेवलला अपडेटेड नाही आहे. कारण रिसर्चवर तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागेल. मग तुम्हाला त्या क्वालिटीची रिसर्च फॅसिलिटी तुम्ही बनवा, फॅकल्टी तशी रिक्रूट करा, रिसर्चचं फंडिंग तसं प्रोव्हाइड करा, तर आपण ग्लोबल लेवलला कॉम्पिट करू. का बरं आपण म्हणतो की चायना आपल्या पुढे आहे किंवा अमेरिका आपल्या पुढे आहे? कारण त्यांचा आधीपासूनचा फोकस जो आहे तो रिसर्चवर आहे आणि इनोव्हेशनवर आहे. आणि रिसर्च आणि इनोव्हेशन ह्या 2 गोष्टी जर का युनिव्हर्सिटीजने अफोर्ड केल्या आणि त्याच्यावर काम चालू केलं तर युनिव्हर्सिटी कॅन मेक अ डिफरन्स. युनिव्हर्सिटी खरंच डिफरन्स क्रिएट करू शकते. रिसर्च आणि इनोव्हेशन साठी अलाड काय करते? हा जो पॉईंट आपण आता बोललो, तर इथे आम्ही पण आता तेच चालू केलंय की ऍज अ युनिव्हर्सिटी वी अंडरस्टँड की रिसर्च फॅसिलिटीज खूप महत्वाच्या आहे. त्याच्यामुळे आम्ही रिसर्च फॅसिलिटीजवर जोर देतोय. आमच्या रिसर्च ज्या फॅसिलिटीज आहे त्याला अपग्रेड करतोय. ऍडिशनली जसं इनोव्हेशनसाठी तर स्टार्टअप इनोव्हेशन इन्क्युबेशन, कारण विद्यार्थ्यांना जर का त्या फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केल्या नाही तर त्या लेवलचे स्टुडंटच तयार होणार नाही. आणि विदाउट रिसर्च इनोव्हेशन युनिव्हर्सिटीची ग्रोथ शक्य नाही. तर अलाड युनिव्हर्सिटी पण इज गोइंग अहेड विथ अ प्रॉपर सिस्टम की आम्ही आमच्या इथे त्या सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू आणि विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टीचा एक्सपोजर देऊ. तर आपण सोशल मीडियावरती रोज एक नवीन पोस्ट येते की आज इंडियाने ही रिसर्च केली, आज इंडियाने ही नवीन इनोव्हेट केले काहीतरी.
तर मग याच्या पोस्ट येतात, तर मग हा रिसर्च ग्लोबल लेवलवरती कम्पीट करणं एवढं आहे का नाही? सी, रील असणे वेगळे आणि ऍक्च्युअल ते रिसर्चची व्हॅल्यू काय आहे ती जोपर्यंत ते मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होत नाही तोपर्यंत आपल्याला माहीत पडत नाही. Yeah. मला असं वाटतंय की द रिसर्च शुड नॉट बी सीन फ्रॉम द रील्स, इट शुड बी सीन फ्रॉम द क्वालिटी ऑफ द पब्लिकेशन्स कमिंग अप, पेटेंट्स जे होतात आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे जनरेट होत आहे, त्याच्या बेसिसवर रिसर्चला इव्हॅल्युएट केलं पाहिजे. ओके. अलाड इतर युनिव्हर्सिटीज पेक्षा वेगळं कसं आहे? आपलं जसं बोलणं झालं तसं की अलाडचा आमचा कन्सेप्ट कसा आहे ना, 70% प्रॅक्टिकल अँड 30% थेअरी. सो 70-30 इज अवर मोटो, आणि त्याच्यासाठी जे काय लागतंय ते आम्ही युनिव्हर्सिटीज करतोय. महत्वाचं म्हणजे मुलांना जर का 70% प्रॅक्टिकल द्यायचं आहे तर एकतरच्या सगळ्या प्रॅक्टिकल फॅसिलिटीज आम्ही आमच्याकडे डेव्हलप करायच्या, सो दॅट स्टुडंट विल हॅव हँड्स ऑन ट्रेनिंग. अदरवाईज आम्ही एमओएस करायचे इंडस्ट्री सोबत. आता आम्ही अलाड युनिव्हर्सिटीचा फोकस आहे की मॅक्झिमम लोकांसोबत आम्ही कोलॅबोरेशन करतोय, वेदर द इंडस्ट्रीज ऑर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन, आणि नॉट ओनली इन इंडिया, आउटसाइड इंडिया ऑल्सो. आणि त्या कोलॅबोरेशन थ्रू विद्यार्थ्यांना मॅक्झिमम एक्सपोजर कसं देता येईल, त्यांना इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज कशा देता येईल, त्यांना लाईव्ह प्रोजेक्ट्स कसे देता येईल. कारण आता भरपूर म्हणजे मुलांना कंपल्सरी इंटर्नशिप पण आहे आणि प्रोजेक्ट्स पण आहे. तर आम्ही त्यांना जर का लाईव्ह प्रोजेक्ट्स दिले, मार्केट रिलेटेड प्रोजेक्ट्स दिले, ज्या प्रोजेक्ट्सला मार्केट व्हॅल्यू आहे, असे प्रोजेक्ट जर का विद्यार्थ्यांनी केले तर ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांचा त्याच्यात ग्रोथ होणार आहे. एखादं उदाहरण देऊ शकता की तुम्ही, म्हणजे अलाडमध्ये तुम्ही मागच्या एका वर्षात, तुम्ही जेव्हापासून या कॉलेजमध्ये आहात त्या कार्यकाळात तुम्ही अशी एखादी ऍक्टिव्हिटी करून घेतली तुमच्या ऑथॉरिटीनुसार, असं एखादं उदाहरण विथ रिस्पेक्ट टू इनोव्हेशन, रिसर्च, एनिथिंग? सी, आता मागचाच वीक जो होता ना, तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट वीक म्हणून आम्ही साजरा केला अलाड युनिव्हर्सिटीने. आणि अलाड युनिव्हर्सिटीने फर्स्ट टाइम एका दिवसात 353 कॉपीराईट सबमिट केले. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि फॅकल्टीमध्ये जी काही क्रिएटिव्हिटी आहे, त्या क्रिएटिव्हिटीतनं त्या आयडियाज, ज्या त्यांच्या आयडियाज होत्या, त्या एका दिवसात 353 आयडिया त्यांनी त्या रजिस्टर केल्या, कॉपीराईट केल्या. सो दॅट इज हाऊ द कल्चर ऑफ अलाड इज चेंजिंग नाऊ. म्हणजे आमच्याकडे इनोव्हेशनला, रिसर्चला, क्रिएटिव्हिटीला आम्ही तो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देतोय. ओके, ग्रेट नंबर सर. 353 म्हणजे खूप मोठा नंबर झाला एका युनिव्हर्सिटीसाठी पेटेंट करणं. अलाड स्टुडंट्सना जॉब रेडी बनवण्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घेतात? सी, आमच्याकडे आता सेंट्रल कॉर्पोरेट रिलेशन अँड ट्रेनिंग प्लेसमेंट सेल आहे. ओके. त्याच्या थ्रू आम्ही स्ट्रक्चर्ड पद्धतीनं प्री प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज घेतो मुलांसाठी. म्हणजे आम्ही करिअर सर्वे घेतो मुलांकडनं, आणि वी अंडरस्टँड की मुलांना कुठे जायचंय. कारण एका विद्यार्थ्याचं प्रोग्रेशन जे आहे ते 3 पद्धतीनं होऊ शकतं. एकतर तो विद्यार्थी कुठेतरी हायर स्टडीजला जाईल, और तो जॉबला जाईल, किंवा काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करेल. आणि आमचा फोकस अलाडमध्ये हा पण एक फोकस आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना फक्त जॉब सीकर बनवत नाहीये, तर वी वॉन्ट टू मेक देम जॉब गिव्हर्स ऑल्सो. म्हणजे ऑन्टरप्रिनरशिपसाठी आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. तर थ्रू अवर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल या तिन्ही गोष्टींवर आमचा फोकस आहे. आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मुलांच्या प्रिपरेशन करून घेतोय, आम्ही ऑन्टरप्रिनरशिपसाठी त्यांना पाहिजे तो सपोर्ट देतोय, त्यांचं ट्रेनिंग देतोय, प्लस प्लेसमेंटसाठी मी म्हटल्याप्रमाणे प्री प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज आहे, आणि ट्रेनिंग प्लेसमेंट सेल जे आहे ते विविध इंडस्ट्रीशी कनेक्ट करून त्यांच्यासाठी ऑफ कॅम्पस आणि इन कॅम्पस दोन्ही ऑपॉर्च्युनिटीजवर काम करतात. बिझनेस वर्सेस जॉब यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठे करिअर सिक्युअर जास्त राहील? सी, दोन्ही गोष्टी आपापल्या जागी आहे ऍक्च्युली. आपण असं बिकॉज इट डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल. बिझनेस करायचं म्हणलं तर खूप चिकाटी पाहिजे, खूप पेशन्स पाहिजे, जोपर्यंत आणि तुम्हाला कन्सिस्टंटली काम करत राहावं लागतंय. तुमचा तो ऍटिट्यूड असेल, तुम्ही तेवढी मेहनत करायची तुमची तयारी असेल, तर 100% तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणार. पण बिझनेसमध्ये असं नाही की तुम्ही आज बिझनेस चालू केला आणि तुम्हाला उद्या त्याच्यात रिझल्ट दिसायला लागले. जो जॉबमध्ये असतो तो जॉब माइंडसेट वेगळा असतो, की त्याने जॉब जॉईन केला, त्याच्या जॉबमध्ये जी काही रिक्वायरमेंट आहे त्यांनी फुलफिल केली, आणि त्याच्यानं त्याला त्याचं उत्पन्न चालू झालं. तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे. दोन्ही आता आपण बघतो लाखो लोक जॉब करतात आहे, तसं पाहिलं तर बिझनेसमध्ये खूप कमी लोक आहे, राईट. आणि आम्ही म्हटलं जसं आमचा फोकस आहे अलाड युनिव्हर्सिटीचा की वी वॉन्ट टू क्रिएट द ऑन्टरप्रिनर्स. तर त्याच्यासाठी पण ऑन्टरप्रिनरशिपसाठी लागणारा जो महत्वाचा भाग आहे की तुमची खूप काम करायची, कष्ट करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही बघा ना, एखाद्या शॉप ओनरला बघा
किंवा एखाद्या इंडस्ट्रीला बघा, इंडस्ट्रियलिस्टला बघा त्यांची लाईफस्टाईल बघा, ते किती स्वतःला त्याच्यात झोकून देतात. तर 9 to 5 ह्या कल्चरमध्ये काम करायचं माइंडसेट असेल तर तुम्ही जॉब जॉईन करताय. आणि जर का तुम्हाला बंधन नाही या सगळ्या गोष्टींचं तर तुम्ही बिझनेसमध्ये जा, तिथे तुम्ही 100% सक्सेसफुल होणार. सर तुम्हाला काय वाटतं की सपोज आता एखादा विद्यार्थी जॉब त्यासाठी जे पोषक वातावरण लागतं, सपोज मला जर बिझनेस करायचा आहे तर माझ्यासोबत मला तो ऍटमॉस्फिअर पण तसा पाहिजे ना. करेक्ट. तर तो ऍटमॉस्फिअर बनवण्यासाठी अलार्ड काय करतं? कसं आहे ना, म्हणजे खूप व्हॅलिड पॉइंट आहे तुमचा, की युअर कंपनी डिसाइड्स युअर सक्सेस. तुम्ही कशा लोकांसोबत उठता बसता टीम डिसाइड करतो, तुमची टीम डिसाइड करणार, राईट. तर अलार्ड मध्ये पण आपण काय करतोय ना, की विद्यार्थ्यांचे तसे आपण सेपरेट ग्रुप फॉर्म करतोय बेस्ड ऑन देअर इंटरेस्ट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आता ऑन्टरप्रिनरशिप करायची आहे तर त्या विद्यार्थ्यांना आपण तसा एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतोय जिथे ते डिफरंट स्किल सेट घेऊन ते मुलं सोबत येत आहे आणि ते त्याच्या म्हणजे प्रत्येक एक्सपर्टाईज ऍड करून ते त्या स्टार्टअपला किंवा त्यांची जी ऍक्टिव्हिटी त्यांना करायचं आहे त्याच्यात ते जेणेकरून ते सक्सेसफुल होतील. सो वी आर क्रिएटिंग दॅट अँबियन्स आणि त्याला लागणारा सपोर्ट, म्हणजे त्याला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट म्हणा, तो सगळा बॅकअप जो आहे तो अलार्ड युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते त्यांना. एका विद्यार्थ्यासाठी पूरक किंवा पोषक कॅम्पस कसं असावं आणि अलार्डचं कॅम्पस तसं पोषक आहे का? म्हणजे विद्यार्थी हा येतो त्याच्या म्हणजे पूर्ण ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कॅम्पस असलं पाहिजे. म्हणजे फक्त तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे पण तुमच्याकडे जर का बेसिक फॅसिलिटी मुलांसाठी नाहीये तर तशा ह्याच्यात विद्यार्थ्यांची पूर्ण ग्रोथ होऊ शकत नाही. तर तुम्हाला विद्यार्थ्यांचा अकॅडमिक म्हणजे त्याची ग्रोथ बघितली पाहिजे. तर अकॅडमिकसाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यासाठी लागणारे टीचर्स, त्याच्यासाठी लागणाऱ्या फॅसिलिटीज ह्या तर असल्याच पाहिजे. आणि फक्त अकॅडमिक ग्रोथने होत नाही. तर जसं आपण आता डिस्कस केलं की अकॅडमिक सोबत रिसर्च पण लागतो, तर तुमच्याकडे तशा रिसर्चच्या फॅसिलिटीज आहे का, तसे इक्विपमेंट आहे का, तुम्ही ते वातावरण तसं तुम्ही काही त्या पद्धतीचं तयार करून दिलं आहे का मुलांना. त्याच्यानंतर आता अकॅडमिक झालं, रिसर्च झालं, पण दॅट इज नॉट द ओनली थिंग ना. त्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी त्याला स्पोर्ट्स पण लागणार आहे. आता अलार्ड मध्ये आमच्याकडे जे आमचं फुटबॉलचं ग्राउंड आहे तर इंटरनॅशनल लेवलचं फुटबॉल ग्राउंड आहे. आमच्याकडे आमचं स्वतःचं इंडोर बॅडमिंटन कोर्ट आहे. तर वी हॅव अ ब्युटिफुल कॅम्पस. 13 एकरचा आपलं कॅम्पस आहे आणि ह्या कॅम्पसमध्ये अकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर सोबत ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी, ज्या विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या फॅसिलिटीज लागतात, सो वेदर इट इज फॉर द स्पोर्ट्स ऑर फॉर द अकॅडमिक ऑर फॉर द रिसर्च, त्या सगळ्या फॅसिलिटी आपण आपल्या इथे प्रोव्हाइड करतोय. आणि इट इज अ कॉन्स्टंट, म्हणजे ही कॉन्स्टंट प्रोसेस आहे ऍक्च्युली. असं नाही आहे की जे आता आमच्याकडे आहे ते सफिशियंट आहे किंवा आपण असं म्हणू की एकदम परफेक्ट आहे. त्याला ऑलवेज देर इज अ स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट आणि आम्ही त्या गोष्टी चेंज करतोय, नवीन गोष्टी क्रिएट करतोय. मॅनेजमेंट इज व्हेरी पॉझिटिव्ह ऑन दॅट पार्ट. आणि आम्ही नवीन फॅसिलिटीज आमच्या इथे क्रिएट करतोय. त्यासाठी मुलांसाठी कॅफेटेरिया आहे. आता आपल्याकडे नवीन कॅफेटेरिया आता सुरू होणार आहे. ऑलरेडी म्हणजे कॅफेटेरिया तितकाच महत्वाचा आहे, पार्किंग स्पेस तितकीच महत्वाची आहे, विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स फॅसिलिटी तेवढीच महत्वाची आहे, हॉस्टेल महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एका कॅम्पसमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे. ओके सर, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अलार्डला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करत आहात? मी एज अ व्हाईस चान्सलर आय एम ट्राईंग की मी त्या प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत मी इंटरॅक्शन करतो. ऍक्च्युली क्लासेस सोबत ऑलरेडी मी मागच्या वीकमध्येच मला असं वाटतं की मी 5 स्कूलचे, आपल्या 5 स्कूल्स आहेत तर तिथल्या सगळ्या स्टुडंट सोबत मी 1-to-1 इंटरॅक्शन केलंय. आणि बिकॉज सी सोशल मीडिया थ्रू और बाकीच्या चॅनल थ्रू आपण कनेक्टेड असतोच विद्यार्थ्यांसोबत आणि सगळ्या स्टेक होल्डर सोबत. पण देन 1-to-1 जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांसोबत जाता, भेटता, त्यांना समजून घेता की त्यांच्या एक्सपेक्टेशन काय आहे, तर दॅट मेक्स अ डिफरन्स. आणि मी ऍज अ व्हाईस चान्सलर, मला स्टुडंट फीडबॅक खूप महत्वाचा आहे, पॅरेंट्सचा फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. जेव्हा आम्ही त्या फीडबॅकवर काम करू, स्टुडंटच्या आणि पॅरेंट्सच्या आणि जे बाहेरचे जे आमचे स्टेक होल्डर आहेत त्यांचे इनपुट जेव्हा आम्हाला येतील तरच आम्ही सक्सेसफुल होऊ. आणि वी आर ओपन फॉर दॅट आणि त्याच्यावर आम्ही ऍक्च्युली काम करतोय. सर, तुम्हाला काय वाटतं, अलार्डला जे आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, सपोज IITs झाल्या, NITs झाल्या, जसं प्रायव्हेट कॉलेज ब्लिट्स झाले, या लेवलला कम्पीट करण्यासाठी अलार्डमध्ये अजून काय पोकळी आहे किंवा तुम्ही त्या कशा भरून काढा? तसं पाहिलं तर हा प्रश्न म्हणजे IITs और मोठ्या कॉलेजेस जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचं आणि प्रायव्हेट कॉलेजचं कम्पॅरिझनच नाही झालं पाहिजे ऍक्च्युली.
ठीक आहे. नाही पण कारण- विद्यार्थी त्या गोष्टीवरती खूप फोकस करतो ना की भाई IIT जर नाही भेटली तर IIT सारखं तरी काहीतरी भेटावं. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की IIT सारखं म्हणजे आता सी IITs और NITs ह्या सगळ्या गव्हर्नमेंट सपोर्टेड इन्स्टिट्यूट्स आहेत, Yeah, absolutely. जिथे हजारो करोड गव्हर्नमेंटनी फंडिंग आतमध्ये दिलेलं आहे त्या इन्स्टिट्यूशनला, राईट. व्हेअर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला स्वतःच्या सेल्फ फायनान्स बेसिसवर स्वतःच्या ग्रोथ करायचे आहे. Yeah. तर आय अग्री ऑन द पार्ट की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजनी पण असं इन्फ्रास्ट्रक्चर देणं गरजेचं आहे जे त्यांच्यासोबत कॉम्पिट करत आहे. अशा फॅसिलिटीज द्यायला पाहिजे. मेन तर मला वाटतंय की युअर फॅकल्टी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण विद्यार्थ्यांना काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासोबत जात नाही, त्यांच्यासोबत जातं ते त्यांच्या टीचर्सनी दिलेलं नॉलेज. सो इफ यू हॅव अ गुड टीचर्स आणि त्या लेवलचे टीचर्स आपण जर का आपल्याकडे तयार करू शकलो, त्यांना आपण रिटेन करू शकलो, आपल्याकडे हायर करून त्यांना रिटेन केलं, तर देन जे IITs NITsला जे एज्युकेशन दिलं जातं ते आपल्याकडनं पण दिलं जाईल. तर वी आर वर्किंग ऑन दॅट लाईन आणि त्यामुळे आता चांगले लोक आम्ही अट्रॅक्ट करतोय अँड वी आर रिक्रुटिंग गुड फॅकल्टी फ्रॉम व्हेरियस इन्स्टिट्यूशन. जर मला ऍज अ फॅकल्टी तुमच्या इथे जॉईन करायचं असेल तर माझ्यामध्ये कोणत्या 3 पॉईंट असले पाहिजे? की तुम्ही ऍज अ अलाहाद युनिव्हर्सिटीमध्ये जर का फॅकल्टी म्हणून जॉईन करताय तर सगळ्यात आधी तर अ प्रॉपर व्हॉट वी कॅन से तुमचं जे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जे आहे ते एक बेसिक रिक्वायरमेंट असेल डिपेंडिंग अपॉन द डोमेन व्हेअर यू वॉन्ट टू वर्क. तुम्ही फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर की तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजसाठी फॅकल्टी पोझिशनला अप्लाय केलेलं आहे. तर ह्या केसमध्ये काय आहे की तुम्हाला डोमेन नॉलेज काय आहे, म्हणजे तुम्ही जर का ज्या पोझिशनसाठी अप्लाय केलाय तर तुमचं सब्जेक्ट नॉलेज किती स्ट्रॉंग आहे ते महत्वाचं आहे. तुमचं कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. आणि थर्ड म्हणजे तुम्ही किती एम्पॅथेटिक आहात, माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे काय म्हणतात ना की टीचरला एम्पॅथी असलीच पाहिजे आणि टीचरसाठी सगळे विद्यार्थी हे सारखे असले पाहिजे. तर तुम्ही तुमचा तो मेंटरशिप कन्सेप्ट आपण ज्याला म्हणू की टीचर्सनी प्रत्येक विद्यार्थ्याला सारखं गाईड केलं पाहिजे, त्या प्रत्येकाला समान पद्धतीने बघितलं पाहिजे. तर तो जो हे आहे, ती जी रिक्वायरमेंट आहे तर ती तुम्ही एम्पॅथेटिक असाल तर यू आर फिट फॉर द जॉब. ओके. अलाहादमधनं सक्सेसफुल करिअर बनवण्यासाठी डिग्री पुरेशी आहे का, की ती फक्त एंट्री तिकीट म्हणून वापरली जाईल? मला वाटतं आपल्या डिस्कशनमध्ये हे ऑलरेडी झालंय की डिग्री ही एंट्री तिकीटच आहे, ती अलाहादचीच नाही, कोणत्याही युनिव्हर्सिटीची जी असेल त्याच्यासोबत तुम्ही ऍडिशनल काय काय करताय हे खूप महत्वाचं आहे. आणि अलाहाद युनिव्हर्सिटीमध्ये वी आर टेकिंग केअर ऑफ दॅट की विद्यार्थ्यांना ऍडिशनल सर्टिफिकेशन्स करून घेणे, स्किल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज करून घेणे, इंटर्नशिप आहे, प्रोजेक्ट्स आहे, याच्यावर आम्ही विद्यार्थ्यांकडनं खूप काम करून घेतोय. सो दॅट की मार्केटला जे लागणार आहे ते स्किल आम्ही एम्प्लॉयबल स्किल जे म्हणू आपण त्याला की मार्केटला लागणारे स्किल त्याच्यावर आम्ही काम करतोय. तर त्याचं ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल ऍट द टाइम ऑफ प्लेसमेंट. अलाहादमध्ये काम करताना तुम्हाला काय वाटतं की अजून कोणत्या पोकळी आहेत ज्या तुम्ही भरून काढू शकता? स्पेसिफिकली प्रत्येक कॉलेजसाठी सांगा. लाईक MBA तुमचे 5 जे कॉलेज आहेत त्या 5 कॉलेजसाठी सांगा. प्रत्येक कॉलेजची एक पोकळी. मला असं वाटतंय की ऍज अ युनिव्हर्सिटी हेड, ऍज अ व्हाईस चान्सलर, मी असं इंडिव्हिज्युअल स्कूल मी कन्सिडर करतच नाही, कारण त्या सगळ्या स्कूल्स जे आहे आर अंडर द अम्ब्रेला ऑफ अलाहाद युनिव्हर्सिटी. सो ऍज अ युनिव्हर्सिटी म्हणून आमचा जो फोकस आहे, जो आपला आता डिस्कशन झालं, की माझा फोकस आहे की वी शुड हॅव अ गुड क्वालिटी फॅकल्टी विथ अस. तर टीचिंग फॅकल्टी, टीचिंगच नाही, टीचिंग आणि नॉन टीचिंग दोन्ही स्टाफ याच्यावर आम्ही काम करतोय. वी आर हायरिंग गुड पीपल. देन इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करतोय आम्ही. ज्या लॅब फॅसिलिटीज वगैरे आहे आमच्याकडे त्या अजून आपल्याला कशा ऍडव्हान्स करता येईल, विद्यार्थ्यांना जे लेटेस्ट आता जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे इक्विपमेंट ते आपण कसे अपग्रेड करू त्याच्यावर आम्ही काम करतोय. प्लस जसं आपलं डिस्कशन झालं की स्किल डेव्हलपमेंट म्हणजे फोकसच कम्युनिकेशन स्किल म्हणा की सगळे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट. तर वी आर वर्किंग थ्रू व्हेरियस पार्टनर्स, म्हणजे आम्ही चॅनल पार्टनर्स घेतलेले आणि त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सगळे सॉफ्ट स्किल ते डेव्हलप करून देतील. सो दॅट दोज स्किल विल हेल्प अवर स्टुडंट टू ग्रो. ओके. सो आता आपण थोडं प्लेसमेंटवरती बोलूयात. आपण क्लेम करता की आपण 100% प्लेसमेंट देतात, तर यामध्ये खरं कितपत आहे? मला वाटतं 100% प्लेसमेंट पेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला कोर डोमेन मध्ये प्लेसमेंट मिळत आहे का, ओके. आणि त्या कोर डोमेन मध्ये प्लेस व्हायला लागणारे स्किल्स ती युनिव्हर्सिटी तुम्हाला देते का. कारण आज आपण बघतोय की मॅक्झिमम जो फ्लो आहे तो IT इंडस्ट्रीकडे आहे.
प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन आहे की मला आयटी इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळाला पाहिजे. Yeah. आणि बाकीच्या ब्रांचेस पण तुम्ही ऑफर करताय. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ इंजिनिअरिंग ओनली. तिथं मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे. आणि मग ते मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी पण जर का तुम्ही आयटी मध्ये प्लेस करताय, तर त्या 4 वर्षात त्यांनी जो मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलचा अभ्यास केला आहे, त्यांच्या डोमेन स्पेसिफिक नॉलेजचा काय फायदा होतोय? तर तुम्ही त्याला डोमेन स्पेसिफिक त्याच्या कोर फील्डमध्ये तुम्ही प्लेसमेंट करून देताय का, हे जास्त महत्वाचं आहे. अदरवाईज प्लेसमेंट तर सगळ्यांना मिळेल, काहीतरी ऍडिशनल स्किल तुम्ही अक्वायर करा आणि तुम्हाला प्लेसमेंट मिळेल, पण मग तुमची जी ग्रोथ व्हायला पाहिजे ती तशी ग्रोथ होणार नाही फ्युचरमध्ये, आणि तुमच्या त्या ज्या घेतलेल्या एज्युकेशनचा तुम्हाला फायदा होणार नाही मग त्याच्यात. ओके. जर एखादा विद्यार्थी प्लेस झाला नाही तर त्यासाठी अलार्टची अकाउंटेबिलिटी काय असते? सी, ॲज अ युनिव्हर्सिटी वी आर कमिटेड फॉर ग्रोथ ऑफ अवर स्टुडंट्स. म्हणजे त्यांच्या प्रोफेशनल ग्रोथसाठी तर आम्ही कमिटेड आहेच. पण जर का तुम्ही म्हणले की अकाउंटेबिलिटी, तर अकाउंटेबिलिटी कोणी एकाची नसते. ऍट द सेम टाइम विद्यार्थी पण तेवढाच रिस्पॉन्सिबल असतो. तसं असणार आहे. तर जर का तो म्हणजे स्टुडंट जो आहे तो जर का त्याचं कम्युनिकेशनवर त्यांनी काम केलेलं नाही, त्यांनी स्किल डेव्हलपमेंटवर काम केलेलं नाही, त्याचं रेग्युलर अकॅडमिक्स त्यांनी केलेलं नाहीये, मार्केटला लागलेल्या गोष्टी त्यांनी अक्वायरच केलेल्या नाही, आणि तो येऊन जर का इंडस्ट्री प्लेसमेंटसाठी एक्सपेक्टेशन करतोय, तुम्हाला प्लेसमेंट मिळेल कधी मिळेल? जेव्हा तुम्ही त्या समोरच्या माणसाच्या कंपनीमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करणार. म्हणजे तुम्हाला कोण पण रिक्रूट कशासाठी करतोय? त्याचं काम करून घेण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला ते काम आलं पाहिजे. इफ यू आर नॉट एबल टू वर्क, तुम्ही डिलिव्हर करू शकले नाही, तर मग त्याचा समोरचा माणूस तुम्हाला अपॉर्च्युनिटी देणार नाही. यू हॅव टू क्रिएट युअर ओन अपॉर्च्युनिटी. तुम्ही जर का स्वतःसाठी अपॉर्च्युनिटीज क्रिएट नाही केल्या तर तुम्ही दुसऱ्याने डिपेंडेंट नाही राहू शकत ना त्या बाबतीत. तर तुमच्या अनुभवानुसार एक सक्सेस फॉर्म्युला काय राहील एका विद्यार्थ्यासाठी? रिअल सक्सेस फॉर्म्युला, नो शुगर कोटिंग. सी, सक्सेस म्हणजे काही शॉर्टकट नाही. सक्सेस जर का मिळवायचं असेल तर तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागतील. कन्सिस्टन्सी असली पाहिजे तुम्ही तुमच्या कामात. तुमची कन्सिस्टन्सी नंतर कंटिन्युअस लर्निंग असलं पाहिजे, कारण तुम्ही रोज मेहनत करताय, पण जर का तुम्ही न्यू स्किल्स अक्वायर करत नाही, ऍडिशनल एक्सपर्टाईज घेत नाहीये, तर कंटिन्युअस लर्निंग असलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असलं पाहिजे. युअर ऍटिट्यूड डिसाइड्स युअर सक्सेस ऍक्च्युली. तुमच्यात ते जर का ऍटिट्यूड असेल की मला हे अचीव्ह करायचंच आहे, यू आर गोइंग टू अचीव्ह इट. 2 विद्यार्थी आहे फॉर एक्झाम्पल. एक विद्यार्थी आहे जसं आपण बघतो कॉलेजमध्ये की एक आहे जो रेग्युलर अभ्यास करतो, रोज 2-3 तास 3 तास तो स्वतः एफर्ट्स टाकतो, आणि दुसरा आहे जो फक्त परीक्षेच्या वेळेस अभ्यास करतो. तर जो परीक्षेच्या वेळेस अभ्यास करतोय तो पण पास होतोय, जो रेग्युलर अभ्यास करतोय तो पण पास होतोय. फरक कुठे येतोय? ह्याला वाटतंय की माझं मार्कशीट मधल्या मार्कवर तुम्ही जाताय ना. सो युअर मार्क्स विल नॉट डिसाइड युअर सक्सेस. जी कन्सिस्टन्सीची सवय लागली आहे ज्याला, की रोज 2 तास स्वतःचे त्या कामासाठी लावतोय, त्याची ग्रोथ बघा, त्याचं अंडरस्टँडिंग ऑफ नॉलेज बघा, आणि जो फक्त ऍट द टाइम ऑफ एक्झाम करतोय त्याचं तुम्ही अंडरस्टँडिंग ऑफ नॉलेज बघा. हा डिफरन्स तुम्हाला इमिडिएट जाणवेल, आणि दॅट इज ऑल्सो अप्लिकेबल इन द लाईफ ऑल्सो. म्हणजे तुम्ही कन्सिस्टंटली जर का काम करत गेले, एक ध्येय तुम्ही ठरवलंय आणि ते ध्येय अचीव्ह करायसाठी जे काही एफर्ट्स लागणार आहे ते एफर्ट्स मी टाकणारच. मी माझं पेशन्स जाऊ देणार नाही, मी कोणत्याच गोष्टीला हार पण मानणार नाही, आणि मी कंटिन्युअस त्याच्या मागे लागून त्याच्यावर एफर्ट्स टाकून आय विल वर्क टिल आय गेट सक्सेस. तर तुम्हाला सहज शक्य म्हणजे सक्सेस पॉसिबल आहे. ॲज वी स्टार्ट वी सेड बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल इन्स्टिट्यूशन देर इज अ व्हिजन. आणि आज आपण त्याच एका व्हिजन असणाऱ्या व्यक्तींशी बोललो. आज आपण त्यांच्याकडनं त्यांचं एक मोलाचं सानिध्य आपल्याला लाभलं, आणि त्यांच्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. त्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल, सक्सेस, कॉलेज कसं चूज करावं, डिग्रीजच्या व्हॅल्यू, इंजिनिअरिंग, फार्मसी ह्या ज्या फील्ड्स आहेत यामधलं कोर व्हॅल्यू आपली काय आहे, आपण स्टँड आउट कसं करावं, आपलं प्रॅक्टिकल, थेरी, नॉलेज, या सगळ्या गोष्टी आपण आज सरांकडनं जाणून घेतल्या आहेत. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. तुमचं सानिध्य आम्हाला लाभलं. आम्ही आज फार आनंदी आहोत की तुम्ही तुमचा एवढा मोलाचा वेळ काढून आम्हाला दिला, आणि तुमच्याकडनं आम्ही जे काही शिकलो ते आम्ही नक्कीच अंमलात आणू आणि आपलं फ्युचर नक्कीच सिक्युअर करू. अँड आय विल बी द बेस्ट एंटरप्रेन्योर फ्रॉम अलाइड युनिव्हर्सिटी. थँक्यू, माय प्लेजर. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.